नमस्कार काका. नमस्कार काकू. आपलं नाव काय आहे? माझं नाव विजय गणेश धुपकर. आणि आपलं? माझं सुमित्रा विजय धुपकर. किती वय आहे सर आपलं? माझं आता 75 चालू आहे. 75 चालू आहे. आणि आपण दात नसले तर त्या त्रासातून आपण जात आहे. काय त्रास आहे नेमका? त्रास म्हणजे दात म्हणजे कवळी पडलीच आहे. दोन्ही बाजूच्या कवळ्या या ठिकाणी अशा म्हणजे नाही, ते दात पडून गेले. तर ते कवळ्या नुसत्या बसवल्या आहेत, पण चावायला व्यवस्थितपणाने येत नाही, पचन नीट होत नाही. बघा, संडासचा त्रास असा म्हणजे पोटाचा पित्ताचा थोडा त्रास आहे, मला जरा आहे. त्याच्यामुळं आज तो जो त्रास आहे, खाणं चावणं, काय आपल्याला आवडीच्या वस्तू चावता येत नाही, कुठल्या प्रकारे खाता येत नाही. आणि आपल्याला काय कोणासमोर बोलायचं झालं तरी लाज वाटते, अशी त्या एक परिस्थिती अशी. आता माझे कसं झालंय की हे दात पुढचे हे खराब झाले आणि ते मग हलायला लागले. त्याच्यानंतर इथे माझे दात बसवलेले होते, त्यामुळे जरा थोडं चावता येत होतं. याचा काय परिणाम होता, ह्या बाजूला माझे दात पडले. ते मधल्या काळामध्ये मी ह्याच्यावर चालतेच म्हणून मी ते तसंच चालू ठेवलं. म्हणजे त्याचा परिणाम मला पुढे फार वाईट झाला. म्हणजे माझी जी काही दातांच्या खालचा जो भाग आहे तो हळूहळू खाली होत झिजत गेला. मला वाटतो त्यावेळेला मधल्या काळामध्ये तुमचा जो कोरोनाचा काळ होता, त्यामुळे मला ते काय करता आलं नाही. मग तसंच ते राहून गेलं. मग एकदा ते चाललंय म्हटल्यानंतर आपण काय होतो, चालतंय ना, दिरंगाई झाली आणि निष्काळजीपणा माझा झालेला, याचं मला कळतंय ते. आणि मग काही वेळेला आर्थिक पण म्हणतो आपण, जाऊन दे, हाय ना, चावतंय ना, मग जाऊन दे, मग बघू काय होईल ते. तर त्यामुळं मी ढकलमपंची म्हणतात तसं झालेलं. पण आता ही तुमचं आता या ठिकाणी आता म्हणलं दाखवायलाच लागणार आहे सगळंच. एक दिवशी अचानक जे माझे पूर्वी बसवलेले दात होते, म्हणजे याचे केलेले, तर तेही माझे आतले खराब होऊन पडले. संपूर्ण कवळी खाली आली. त्यामुळे मला आता ते वरती काहीच राहिलं नाही. म्हणून मला आता ते हे पुढचं पाऊल घ्यायला लागलं. कारण डॉक्टर काय म्हणाले होते, तुमचे आता हे दात आहेत, मग आता ही तुमची खालची कवळी बसवली, वरची कवळी बसली, आता तुमचे दात चांगले होतील, चांगलं राहील. पण तसं नाही झालं. म्हणून आता हा पुढचं पाऊल मला हे उचलायला लागलं. आज आपण इथे फुल माउथ डेंटल इम्प्लांटसाठी आलाय. तुम्ही कशी मनाची तयारी केली आहे? आम्हाला करायचंच आहे आणि या ठिकाणी इम्प्लांट करायचा हे मी बघितलं, वाचलं, जरा अभ्यास थोडा केला. मी चौकशी तुमच्यासारख्यांकडनं केली आणि जे काही इम्प्लांट जे इतर जी दुसरी जुनी पद्धत होती त्यापेक्षा ही झटपट आणि चांगली आहे हे मला जाणवलं. वेळ कमी होतो आणि खर्च आहे, नाही असं नाही, पण त्यालाही खर्च आहे, ह्यालाही खर्च आहे. पण वेळ आणि खर्च ह्याच हे त्रैमासिक करताना आपल्याला सोपं वाटतंय आणि कुठलाही त्रास नाही आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. पेनलेस आहे, दुःख त्रास कमी आहे आणि परमनंट राहील अशा तऱ्हेची ग्वाही डॉक्टरांनी दिली. म्हणून आम्ही दिघाडेकडे आम्ही आज आलेलो आहोत. काय निकष होते तुमचे की आपण सर्जरी इथे करताय, तर काय निकष होते तुमचे सर? मला काही त्याच्याबद्दल पूर्ण माहिती नव्हती. ही आजची आधुनिक तंत्रज्ञान जे दात बसवण्याचं, आम्हाला पूर्वी ती काय होते, हात ते बसते खोलायचं, ते स्क्रू बसवायचे, मग त्याच्यानंतर दात बसवणार, मग ही प्रक्रिया बरीच काळ चालते. जवळजवळ ते यासाठी 10, 12, 15 वेळा येऊन डॉक्टरांकडे जायचं, यायचं, त्यानंतर ते दात बसवायचे. आणि ही क्रिया लेंदी प्रोसेस आणि त्रासदायक. कारण मी आता ज्यांनी केले त्यांना ते त्याचं जाणीव, दुःख म्हणजे आपल्याला कळतंय. कारण माझ्या बहिणीनं केलं पण त्यालाही तिचा त्रास आणि खर्चही तेवढाच. मग त्यापेक्षा हे आपल्याला मी अभ्यास बघितलं आणि मी त्यांना मेसेज टाकला होता की बाबा तुम्ही दोन्ही करायचं झालं तर साधारण खर्च म्हणलं 1,65 पर्यंत आहे. मग म्हटलं ठीक आहे, म्हणजे आपल्याला हे आता सगळंच करायचं आहे, एक आहे आपल्याला ते करून टाकू आपण आणि बघूया. म्हणून मी त्याची चौकशी आणि त्यानंतर मग तुमच्या म्हणजे डॉक्टरांना भेटलो, त्यांच्याशी मी बोललो, डिस्कशन त्यांनी केलं, मार्गदर्शन केलं, या योग्य तऱ्हेने त्याचं काय आहे, कसं आहे, कोणत्या गोष्टी असतात, काय केलं जातं, हे सगळं मला सांगितल्यानंतर मला सॅटिस्फॅक्शन झालं. मला झाल्यानंतर मी घरी बोललो, माझ्या सौना बोललो, म्हणजे असं आहे. तरी आम्हाला
जरा ते म्हणाले आपण जरा चौकशी करा बाबा, दुसरीकडे हे करा म्हटलं. पण म्हटलं आता कुठे गेलं तरी खर्च हा होणारच आहे, आणि शिवाय आपल्याला त्रास जो होणार आहे तो इथे थोड्या दिवसा कालावधीचा आहे. आपण तेवढ्या कालावधीमध्ये आपण परत हसू खेळू बोलू आनंदाने 4 लोकांच्या समोर बसू. आज कधी लोक म्हणतात अरे तुम्ही दात नाही बसवलेत असं पटकन बोलून जातात. आपल्याला ते जरा थोडं लागतं, मनाला लागतं, किंवा अरे तुमच्याकडे का पैसे नाही का असं त्यांच्या मनात येतं. ते म्हणजे त्यांची जी बोलण्याची भूमिका काय आहे, त्यांना नक्की काय झालं आणि काय आहे ही कोणी लक्षात घेत नाही. पण आपलं काय आपल्याला कळतंय, दुसऱ्याला काय म्हणजे परदुःख शीतल म्हणतात तसं ते. तर म्हणून ते पटकन हे बोलून जातात. म्हणून आम्ही म्हटलं आता हा लवकरात लवकर केलंच पाहिजे, कारण मग चावायला फार त्रास, वेळ लागतो जेवायला. म्हणजे कधी कधी जेवायला मी 15 मिनिटात जेवत होतो, आज 20-25 मिनिटं मला जेवणाला जातात, आणि मग वेळ जातो. ते कुठे गेलं तरी मग लोक आपल्याबरोबर जेवून जातात आणि आपण जेवत राहतो, असं बरं दिसत नाही. त्यामुळे हा मी या ठिकाणी यायचा इथे प्रयत्न केला. म्हणजे त्याच्यासाठी मी 1-2 ठिकाणी मी बघितलं, चौकशी ज्यांनी केलंय त्यांची माहिती घेतली, आणि त्याच्यातून म्हटलं ठीक आहे आपल्याला आता आहे विश्वास व्यक्तीचा एक बघितल्यानंतर त्यांच्या बोलण्यानं आम्हाला एक विश्वास बसला पाहिजे. तो विश्वास वाटला म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. व्यवस्थित होणं करतं. मी त्यांना तेच विचारलं की नंतर कुठल्याही प्रकारचा आम्हाला त्रास होता कामा नये. काका हा आता नुकतं झालं. किती मिनिटं झाली असतील तरी? आता 2-3 मिनिटं झाली. 2-3 मिनिटं झाले. तर मग सँडविच तुमच्या समोर ठेवलं आहे, ते कसं आहे, कसं दोन्ही साईडला चालायचं. कार दोघांना पण मला हे विचारायचं आहे, 3 दिवसापूर्वी आपण फुल माउथ इम्प्लांट सर्जरी करायला आला होता. आज तुम्ही दात बसवलेत. या 3 दिवसांचा अनुभव काय आहे, सर्जरीचा अनुभव काय आहे? पहिल्या दिवशी आलो तेव्हा जरा थोडं साशंकता, भीती जरा वाटत होती, कारण हे काय आपल्याला माहीत नाही, आणि असं नवीन शास्त्र आपल्याला माहीत होणं म्हणजे त्याची माहिती वाचणं, बघणं किंवा हे बघणं आपल्याला माहीत नसल्यामुळे जरा थोडी साशंकता असल्यामुळं थोडं भीतभीतच आम्ही इथे उभे राहिलो. आल्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला अगदी 4 दिवसात तुम्हाला मोकळे करून देतो. आणि त्यांनी सुरुवात केली. पहिल्यांदा वरची बाजू घेतली त्यांनी. माझे दात होते, काही दात काढून त्यांनी नवीन प्रकारे
त्या ठिकाणी त्यांचं इम्प्लांट करायला त्यांची जी काय प्रोसिजर असते ती त्यांनी सुरू केली. कारण सगळं ते एक सजीव जिवंत असलेलं त्यामुळे जरा थोडा वाटतं आपल्याला. पण नंतर मग त्यांनी लगेचच्या लगेच ते इम्प्लांट बसवले आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या दिवशी जरा आरामसे झालं. नंतर दुसऱ्या दिवशी मग खालची बाजू त्यांनी इम्प्लांट करायला घेतली. त्यावेळी ते असणारे दात काढून त्यांनी इम्प्लांटची बसवण्याची तरतूद केली. त्यांनी त्या ठिकाणी बसवले. त्यांचे इम्प्लांट या ठिकाणी व्यवस्थित बसवले. 2 दिवस झाल्यानंतर मी म्हणजे या ठिकाणी घरी गेलो. पण तिसऱ्या दिवशी मला या ठिकाणी परत बोलावलं. मी आलो. त्यांनी त्याच्या जी काय प्रक्रिया असते वरती आणि खालच्या ह्याची इम्प्लांटची ती घासून स्वच्छ नीट केलं आणि त्याची मापं घेऊन त्यांनी या ठिकाणी दात बनवायला त्यांनी त्यांच्या काय म्हणतात माणसाकडे डेंटल लॅबकडे पाठवून दिलं आणि डेंटल लॅबकडे पाठवून दिला. तो येऊन बसला. त्याने बघितलं. परत हे करून झाल्यानंतर माझे आज दात त्यांनी आणून दिले आणि आज दात बसवले. त्या ठिकाणी प्रॅक्टिकल घेतलं. मला खायला सँडविच दिलं. आम्ही सँडविच खाल्लं आणि या ठिकाणी माझे आता या ठिकाणी व्यवस्थित झालेत आणि मला आता जरा थोडं बोलायला व्यवस्थित आणखी या ठिकाणी जरा चेहरासुद्धा म्हणा का चांगलं दिसायला आता या ठिकाणी झालेलं आहे. एक आनंद झाला आहे. आपल्याला आता या नवीन गोष्टीचा फायदा म्हणजे शरीराला पचनक्रिया का इतर गोष्टी ह्या होण्यासाठी आता त्याची मदत होईल. जे काय पोटाचे आजार का विकार होते ते आता यामुळे थांबतील असं मला वाटतंय. त्यामुळं हा एक डॉक्टर दिघाडे यांचा आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा हा एक मला अनुभव चांगला मिळालेला आहे आणि खरोखरच लोकांनी यापुढं अशा तऱ्हेची ही योजना बघून त्यांनी आपण अंमलात आणावी असं मला वाटतं. कारण हे झटपट आणि चांगली गोष्ट आहे की जे इम्प्लांट पूर्वीची होती त्याच्यापेक्षा हे आता कमी वेळात झटपट आणि व्यवस्थित होऊन जातं आणि हे लोकांना फार सुखदायक आहे असं मला वाटतं. डॉक्टर मनीषविषयी आपल्या दोघांचं काय मत आहे सर? मनीषचं चांगलं काम केलेलं आहे. मनीष डॉक्टरांनी व्यवस्थित काम केलेलं आहे. बोलतात चांगले. व्यवस्थित आम्हाला सांगितलं. खरं म्हणजे या ठिकाणी त्यांनी आम्हाला पटेल असं बोलून आम्हाला दाखवलं. सांगितलं त्यांनी काय आहे ड्रॉबॅक काय आता चांगलं काय आहे वाईट काय आहे कोणत्या पद्धतीनं करावं कोणतं घेतलं पाहिजे हे त्यांनी मार्गदर्शन केलं. मार्गदर्शन करणं आम्हाला त्यांच्याबद्दलचा विश्वास वाटला आणि हा विश्वास वाटूनच आम्ही या ठिकाणी आलो आणि आता अनेक लोक आता त्यांच्याकडे येऊ लागले. त्यामुळं आम्हाला याबद्दलचं म्हणजे व्यक्तीचं पहिलं जे काय म्हणतात ना इम्प्रेशन असतं. द फर्स्ट इम्प्रेशन द लास्ट इम्प्रेशन असं जे ज्याला म्हणतात तसं हे इम्प्रेशन आमच्याकडे आता ह्याबरोबरच त्यांच्याबरोबरीचे सहकारी सगळे होते. त्या सर्व सहकारी डॉक्टरांनी त्यांच्याबरोबर त्यांचे आशिष यांनी या सर्वांनीच आम्हाला सहकार्य केलं आहे. फोन केले मागणी म्हणजे आम्हाला सांगितलं वेळेवर या म्हणून सांगितलं. हे सगळं जे काम आहे त्यांचं हे खरोखरच स्तुत्य आहे आणि याबद्दल त्यांचा आभार मानावे तेवढे कमीच आहे. खूप असं खूप आभार. मॅडम आपलं काय मत आहे?